तुला तुला कोण बोललं? तुला कोण बोललं? अरे पेपरला आहे सगळ्या 731 गाड्या पकडल्यात 4 दिवसामध्ये. 7.5 लाख रुपये दंड वसूल केलाय. ब्राह्मण मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एक नवीन ब्लॉग मध्ये. मित्रांनो, आता 9 वाजायला आले आणि आपल्याला गावाकडे जायचं आता, कारण की गावाकडे कुपन आहे म्हणजे रेशन वाटप आहे. आज शेवटचा दिवस आहे. आता मार्केटिंग चालू होणार, त्यामुळं शेवटचा दिवस आहे. जरा शक्यतो कुपन आज वाटणार आहे. मम्मी मी चाललोय गावाकडे. आता कागद खाली अजून काहीतरी असू कागद बस कशाला आधी बळ म्हणजे मित्रांनो, आता गावाकडे पोहोचले. आता 10ला 10 कमी. कुपन पण घेतलंय गाडीवर ठेवल्यावर. वाटलं इथे आहे ना, घास पण उघडला असेल, पण नाही उघडलं काय इथं. वाटलं घास पण उघडलं काही, इथं काय नाही असं वाटलं मला. नांगरल्यामुळे कमी झालं जरा नाही. मग आत्ताच ही रूम उघडली आपली घर भांजेला आत्ता आपण. याचं काय फक्त आता बाकी सगळं झालं, प्लास्टर वगैरे सगळं झालं. आतून ते होल बुजवायचे राहिले तिथं आणि खिडक्या लावायच्या राहिल्यात 2. दरवाजे तर लावलंच आहे आपण पहिलेच. आणि खाली कोबा करायचा राहिलेला आहे. काहीतरी फरशी किंवा कोबा केला ना तेव्हा जर चांगलं होईल. आणि इथे थोडीशी लाईट फिटिंग करू. लाईट फिटिंग काही गायचं करता येईल. एक दिवस मित्रांनो मी आलो तर काय किती जास्त वेळेचं काम नाही इथं गाडीत. मी आलो ना दुपारपर्यंत काय फक्त. सकाळी लवकर आलो 9-10 वाजता बरं का मम्मी. मी काय म्हणतो ऐक ना, सकाळी 9-10 वाजता आलो ना, दुपारी 3 वाजता तर घरी आम्ही. 3 वाजताचं काम होईल झालं. जास्त काही काम नाही इथं. हां व्यस्त पडलेलं आहे इथं. गमेले सिमेंटचे गोणे. मी भाड्याने रूम दिली होती, त्यांनी तिथं सिमेंटच्या गोण्या काही काढलेलं ना तशाच ठेवून दिल्या सगळ्या. आपलं पहिले पाईप आणि ते जेव्हा बांधकाम चालू होतं तेव्हा सगळे घेऊन आलतो ना घरून आम्ही. पाईप मोटर पण एक तिथं ठेवली. इटा वगैरे असेच पडलेले आहेत. मम्मीला तर भीती वाटत होती की काय असं साप वगैरे आतमध्ये. तर मम्मी म्हणजे पहिले गेला होता आतमध्ये. मम्मी कशी काठी घेऊन थांबली. काय करते काय दे ठेवी जाऊन हो दे. मित्रांनो, फायनली हा रोड झाला आता गावकडे जायचा. कारण की एवढा दिवस आहे ना हा रोड झालेला नव्हता. एकदम खड्डे होते या रोडला. पावसाळ्यात हा रोड खराब झाला होता पूर्ण, पण आता एकदम चांगला झाला. काय वाटतं रोड चांगला झाला? रोड चांगला झाला काय वाटतंय? पहिले ती खराब होता रोड. पहिले मित्रांनो आपण नगरून आल्यावर ह्या रोडनी जात होतो, गावाकडे जायला ह्या रोडनी जात होतो. पण आता इकडचा रोड चांगला झालाय, त्यामुळे आता तिकडून जायची गरज नाही आहे. सरळ आहे. फक्त एक गोष्ट आहे, चुकीची केली की स्पीड ब्रेकर टाकले. ठीक आहे, इथं लोक राहते मग त्यांनी स्पीड ब्रेकर टाकले असते. तर मित्रांनो, VID पासून जो पूल होता रेल्वे गेटचा, तो पूल एकदम चालू झाला. आता एक साईड 1 वे चालू केलेला आहे. दुसरं इथं काम चालू आहे दुसरं याचं, पण एक 1 वे चालू केलेला आहे. खालचा रोड बंद केला आहे आणि हा बघा 1 वे चालू केला आहे रोड. एकच नंबर झाला आहे रोड. आता शेजारची लेन जेव्हा चालू करते का तेव्हा अजून भारी वाटत. या रोडचं काम चालू आहे अजून पलीकडं. एवढं थोडंसं काम झालं का मग पूल एकदम एक प्रकारे चालू होऊन जाईल. त्यासाठी उद्घाटन वगैरे होऊन जाईल. उद्घाटन होतं चालू द्यावं लागेल. मामा मित्रांनो, आता 11:20 झाली. आता जस्ट घरी आले. सकाळी काय आंघोळच केली नव्हती, तसं आंघोळीच गेलो होतो गावाकडं. आता आंघोळ वगैरे करू. माझी एखादा सुट्टीच आहे, मला सुट्टी द्या. ते लिखाण कम्प्लीट करायचं, प्रॅक्टिकल बुक आणि ते कम्प्लीट करून घेऊ. जेवढं होईल तेवढं, म्हणजे एका दिवसात होणार नाही, मला नाही वाटतं एका दिवसात होईल एवढं सगळं. जेवढं होईल तेवढं लिहू. बाकीचं बघू मग संध्याकाळी वगैरे किंवा मग उद्या. अजून स्वयंपाक व्हायला अजून थोडासा टाईम आहे, तोपर्यंत आपण थोडंसं अजून लिहून घेऊ. 10 पानं झाली लिहून काल आपले. तर बाकीची उरलेली पानं थोडीफार लिहून घेऊ. आणि 60 पान लिहायचे टोटल. बघू आता जितके होईल दुपारपर्यंत. मित्रांनो, मी आता लिहित होतो, मला हाताखाली काही नव्हतं. तर मम्मीला अचानक आठवलं की भाजी फळं वगैरे कापायचं. ते मला मम्मीने दिलं बघा. हां लक्ष नाही आलं आपले. मग काय चांगलं जीव बरोबर दादा लवकर लिह. तर ना आता घेऊन झालंय. आता मला इतका आळस आलाय की खाऊन झोप तर झोप आली. झोप तर आलीच, माझी झोप झालेली नाही.
मित्रांनो आता आहे ना जेवण वगैरे करून घेऊ. मम्मी सातारांना म्हणजे राहून राहून दरवेळेस आवाज देऊ राहिली की बाबा चल जेवायला चल जेवायला. लगेच 7-8 वाजेपर्यंत अभ्यास करायचा. 8 वाजेपर्यंत. हा आठपर्यंत 7 वाजता उठायचं. 5 वाजता बसायचं. हा हां उठायचं आपटून घ्यायचे चहा प्यायचं 5 ते 6 6 ते 7 समजा 7 वाजते. 2-3 तास अभ्यास करायचा. मग लिहिलं होईल ना. मी आयुष्यात कधी एवढा तास अभ्यास करणार नाही. कर मी एवढा आयुष्यात एवढा अभ्यास केला असता मी आज कुठं असतो काय आता कुठं राहायला माहिती. मित्रांनो तुम्हाला वाटतं का मी असं एवढा अभ्यास करायला पाहिजे. तर मित्रांनो जेवायला बसलोय. जेव्हा म्हणजे भाकरी ही कसली भाजी मेथी भाजी शेपू आणि डाळ कवटाचं इथे कवटाचं डाळ पालक आहे. डाळ पालक भात पण केला मी घरी असल्यामुळं. बस आता तर मित्रांनो आता पहिले जेवण करून घेऊ. तिला झोपायचं आहे मी तिला झोपली असते ती आहे टायमाला झोपू दे तिला आराम भेटू दे. झोप झाली तिच्या. नको उन्हात तिचे डोळे खराब होते जाऊ डोळे. चल बाय. अरे बघ माझं कसं ऐकते. बस आता त्या तोंड घाली खिचडीत बघ. कोणत्या बघ तिची खिचडी. काय इकडे चल इकडे चल इकडे. तुला सोडलं मी कशाला सोडलं ऊन लागत होतं म्हणून ना. चलो आतमध्ये हात पटकन. कारण थोड्या झोपलो आता झोपलो. मम्मीला झाडाला पाणी मारायचे पिंपळाच्या नारळाच्या झाडाला पाणी मारायचे. पाईप जोडलेलं आहे इथे. पहिले कुठं आंबे झाडं तिथे केलं चालू बघ फुल करू ना. गाड्या नको पडू मी पायपाला अशा गाड्या पडल्या का. तर नाही आंब्याचे झाडे लहानपणी आलो होतं चांगलं मोठं व्हायला लागले. हा मग बाबा माझे जवळपास 6 एक फूट आहे झाड आहे की नाही. हा 6 फूट झालंय. बाई दिवस पलीकडे पाणी वाजलं. मी दिवसभर पाणी दिली जरा. एक जरासं पाणी असत तर आईच नाही पाणी. हे रामफळे रामफळाचं झाड आहे. हा पण आंबा आहे मोठा व्हायला लागला. कुठला आहे बघा इथं. खंडूला आंघोळ घालायला चालले मम्मी सर माझं ते ना हातात येत नाही. तर तू भेटला जाऊन दर तू भेटला जाऊन त्याच्या तुला काही नाही करणार ते. दर बेल्ट दर ना बेल्ट दर. अरे धर काही नाही तुला नाही चावत ती. हे ती नुसतं मला चावते. मित्रांनो प्लॅन फ्लॉप झालाय. पाणी तिकडे चालायला दुपारी किती वाजता जेवलो होतो आपण गावाकडून आलो. लवकर जेवण. हा तर मग मित्रांनो आता भूक लागली थोडीशी. घरी काय करते तू. हे रात्री भात तुमच्या पत्रात तुकडे करू बारीक. नाही जास्त नको करू एवढंच करू. मित्रांनो खाऊ आणि पहिले आता काही नंतर ते परत उपाशी राहतो नंतर असं घेऊन जा. एवढं नको. बस काय कंडू खाली बस पप्पी नको तू कॅमेराला मोबाईलला पी देते. खाली बस खाली बस ए बस का खाली बस. तुला हे पाहिजे का आवडतं तिला. खाल्लं बघ तो काय कसं काय नाही बोलते नाही आवडत तिला. तू कसं काय ठरवती ती फक्त आपल्या घरचं खाली तर. आज जेवायला जास्त काही नाही. आज फरसाण आणि चिवडा नाही काय शेवमुरमुरा आहे आज जेवायला. खंडू तुला काय वाटतंय. 2 शब्द. खंडूला आवडती गोष्ट आहे शेवमुरमुरा म्हणजे. आणि शेपूची भाजी आणि भाकरी. ह्याच्यात काय केलंय डाळ पालक. यात काय कशासोबत खायची भाकरीसोबत पोहे नाही काही भात वगैरे भात पण करा ना. ओके अडचण ना. मित्रांनो जेवण वगैरे करू नंतर तुम्हाला भेटू. बोलतो 7.5 लाख रुपये दंड जमा केलाय. 7.5 लाख रुपये. मार्च एंडिंग चाललंय ना. मग मी काय करेन क्लासला नाही जाणार वाड्या पार्कला जाईन सकाळी 7 वाजता. अरे भाऊ गाड्या धरून राहिले तू काहीच करू नको. तुला सांगतो
काय कोण नसतं. अरे तू पकडल्यावर कळन तुला. बरोबर ओंकार सांगितलं बाबा हे ऐकतच नाही पोर आहे कापडे पकडलं तर ते मार्चिंग मग काय त्यांना 20 लाखाचं टार्गेट आहे 20 लाख रुपये जमा करायचे त्यांना. तू जेवण झालं का? हा जेवण झालं. तुम झालं का? म्हणून आपले 2 प्रोजेक्ट आहे ना. दुसरा प्रोजेक्ट चालू आहे, एक लिहून झालाय. आता आपण एवढं लिहिलंय. आता एवढं एवढं इथपर्यंत लिहायचं आहे पूर्ण. मित्रांनो आत्ताच घरी आलो आणि मग मी आपला ब्लॉग बघू राहिले. आता अपलोड केला. ब्लॉग बघती. लाईक करो शेअर करो सबस्क्राईब करो. लाईक केलं अजून काय करायचं? लाईक कर. ते बटन दाबायचं ना. हां लाईक. 1 नंबर ना. हा. 2 नंबर. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आता 12 वाजलेत. मला घरी यायलाच 12 वाजलेत. आत्ताच एक ब्लॉग अपलोड केला आहे 1-2 मिनिट झाले. तर मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. धन्यवाद.